नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून 2 वेगवेगळ्या मस्त अशा रेसिपीज बनवतोय, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. चला तर बनवूया पहिली रेसिपी. इथे मी 1 कप रवा घेतलाय. नेहमी जो आपण उपम्यासाठी जाड रवा वापरतो, तोच घेतलाय. यामध्ये अर्धा कप दही घालायचंय. यानंतर इथे मी अर्धा कप पाणी घेतलंय. दह्याच्याच कपामध्ये इथे मी पाणी घेतलं. सगळं अर्धा कप इथे पाणी घातलंय. मिक्स करूया. आता यावरती झाकण ठेवायचंय आणि हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. इथे आता मी गॅसवरती तवा ठेवलाय. असा पसरट तवा इथे घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचंय. तेल गरम झालं, अर्धा चमचा जिरं घातलं. थोडीशी इथे हिरवी मिरची बारीक चिरून घातली. यानंतर इथे मी आलं आणि लसूण किसून घातलंय. आलं, लसूण, हिरवी मिरची परतून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा इथे मी घेतला होता. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. बारीक चिरलेली शिमला मिरची घातल्या. टोमॅटो आणि शिमला मिरची सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे लाल तिखट घातल्या. यानंतर यामध्ये 1 चमचा सांबार मसाला घालायचा आहे. सांबार मसाला नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला सुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलंय. मसाले आणि आपण ज्या भाज्या घातल्या सगळं छान एकजीव करून घ्यायचंय, परतून घ्यायचंय. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. हा आपला मसाला तयार झालाय. गॅस बंद करायचा आहे. आता इथे जी आपण रव्याचं मिश्रण झाकून ठेवलं होतं, तर 15 मिनिटानंतर रवा असा घट्ट झाला. यामध्ये पाणी घालावं लागेल, तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलंय. यातलं थोडं-थोडं घालत जायचंय. जास्त पातळ करायचं नाही याला. तर यामध्ये 2 ते 3 चमचे मी पाणी घातलं आणि हे पाहू शकता हे असं आहे. यापेक्षा पातळ करायचं नाहीये हे. आता इथे मी 1 पॅकेट किंवा 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट यामध्ये घालते. तुम्ही याऐवजी अर्धा चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता. इनो ॲक्टिव्हेट करण्यासाठी यावरती मी थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करायचंय. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलंय. इनो पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जो आपण मसाला तयार करून ठेवला होता, त्याचे असे 4 भाग करायचे. आता मी गॅस पुन्हा सुरू केलाय. गॅस मंद ठेवायचा आपल्याला आणि आता या प्रत्येक भागावरती आपण जे रव्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं, ते घालायचंय. घरी जर इडलीचं पीठ असेल, तर त्यापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तुम्हाला जर इनो घालायचा नसेल किंवा बेकिंग सोडा घालायचा नसेल, तर घरी तयार असलेल्या इडलीच्या पिठापासून ही रेसिपी बनवा. तर आज आपण स्पॉट इडली बनवतो. एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेते. इथे मी सगळ्या इडल्या उलटून घेते आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. यावरती मी इथे थोडं-थोडं बटर घालते. तर ही आपली अगदी चटपटीत अशी स्पॉट इडली तयार झाली आहे.
नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही बनवू शकता. तर रव्यापासूनची ही आपली पहिली रेसिपी तयार झाली. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे. चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाट्या यामध्ये पाणी घालते. कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने मोजून यामध्ये 2 वाट्या पाणी घाला. पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी इथे कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये रवा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून 1 वाटी यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे बारीक रवा घालायचा आहे. बारीक रवा जर घरी नसेल तर जाड रवा मिक्सरला एकदा फिरवून घ्या आणि मगच इथे वापरा. रवा यामध्ये थोडा थोडा घालत जायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. एकत्र जर सगळा रवा घातला तर गुठळ्या होतील. इथे मी सगळा रवा यामध्ये घातला. सगळं छान मिक्स करायचंय. हे लगेच घट्ट व्हायला लागतं आणि याचा गोळा व्हायला लागतो. तर पहा असा याचा गोळा व्हायला लागला की गॅस बंद करायचा आणि हे मी काढून घेतलंय. हे कोमट करून घेऊया. तोपर्यंत स्टफिंग तयार करूया. गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलंय. पाव चमचा मोहरी घातली. पाव चमचा जिरं घातलं. बारीक चिरलेला कढीपत्ता घातलाय. त्यानंतर आलं आणि लसूण किसून घातलं यामध्ये. इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातली आहे. चिमूटभर हिंग घातलाय. यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आता मी 2 मोठ्या आकारचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते ते घातलेत. यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे मीठ घातलं. अर्धा चमचा धनेपूड घातली. पाव चमचा जिरेपूड घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातलंय आणि इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातले. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे गॅस बंद केल्यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता. सगळं एकजीव करून घ्यायचंय. ही भाजी किंवा स्टफिंग परतून घ्यायचंय 2 मिनिटं. बटाटे असे कुस्करून घ्यायचे. स्टफिंग तयार झालंय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे स्टफिंग तयार आहे आणि हा जो रवा आपण तयार करून ठेवला होता तेच तर कोमट झालंय. हे पूर्ण थंड करायचं नाहीये. पूर्ण थंड झाला तर रवा ड्राय होईल आणि आपल्याला मग हे मळता येणार नाही. तसं छान 2 मिनिटं रवा मळून घ्यायचा आहे. याच्यातला एक गोळा घेतला मी. याची आता अशी वाटी तयार करायची आहे आणि यामध्ये आता आपण जे स्टफिंग तयार केलंय ते भरायचंय. आणि हे आता बंद करायचं आहे. तर अशी ही टिक्की तयार करून घेतली. इथे मी आणखी अशा टिक्क्या तयार करून घेते. आता या टिक्की आपल्याला वाफवून घ्यायच्या. तर इथे मी या चाळणीमध्ये ठेवल्यात. चाळणीला मी आधी ग्रीस करून घेतलं तेलाने आणि पाणी गॅसवरती गरम करत ठेवलं होतं. यावरती चाळण ठेवले आणि झाकण ठेवून
आता आपण 7 ते 8 मिनिटं या टिक्क्या वाफवून घेऊया. तर इथे साधारण 8 मिनिटं झालेत आणि वाफवून या टिक्क्या तयार झाल्या. थोड्याशा कोमट झाल्यात. आता या अशाच तुम्ही सर्व्ह करू शकता. खूप छान लागतात. पण ह्या दिसायला छान दिसाव्या म्हणून मी याला फोडणी देणार आहे. म्हणजे पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. पाव चमचा लाल तिखट घालायचं. अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत. यावरती या टिक्क्या घालायच्या आणि आता दोन्ही बाजूने या अशा तेलावरती परतून घ्यायच्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातले. टिक्क्या मी काढून घेतल्यात. इथे मी तुम्हाला एक टिक्की तोडून दाखवते. दिसायला अगदी मस्त दिसतो हा नाश्ता आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो. तर नक्की करून पहा. आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.